नितीन गडकरी यांच्या दोन्ही मुलांना शेअर मार्केटमध्ये इथेनॉल विक्रीमुळे फार मोठा फायदा झालेला आहे. त्यांच्या मुलांच्या कंपन्या इथेनॉल उत्पादनाशी संबंधित असून सरकारने इथेनॉल मिश्रित पेट्रोल धोरण राबवल्यानंतर या कंपन्यांच्या विक्रीत आणि नफ्यात हा प्रचंड वाढ झालेली आहे. नितीन गडकरी यांनी आपल्या स्वतःच्या आणि कुटुंबाच्या आर्थिक फायद्यासाठी इथेनॉलचे धोरण देशावरती लादले आहे आणि यामध्ये किती तथ्य आहे ते पण आपण बघणार आहोत. निखिल गडकरींची कंपनी म्हणजे नितीन गडकरींचा मुलगा सियान ॲग्रो जी इथेनॉल बनवते, हे कंपनीचे 2024 मध्ये 17 कोटी रुपयांचे मूल्य होते, पण जून 2025 पर्यंत त्याचे मूल्य 510 कोटी रुपयावरती पोहोचलं. त्या वर्षी कंपनीचा निव्वळ नफा 41 कोटी आणि महसूल 1054 कोटी पोहोचला आहे. नितीन गडकरींचा दुसरा मुलगा सारंग गडकरीची कंपनी मानस ॲग्रो देखील इथेनॉल उत्पादनात असून हिचा 2021 मध्ये 5,900 कोटी रुपयांचा महसूल होता, जो 2024 मध्ये 9,511 कोटींवरती पोहोचला आहे. 2022 मध्ये गडकरी यांनी त्यांच्या जुन्या कंपनी पूर्ती समूहामधून हे दोन्ही व्यवसाय मुलांकडे सोपवले. या व्यावसायिक धोरणामुळे मुलांच्या कंपन्यांना बाजारपेठेत प्रचंड फायदा झाला आहे आणि शेअर किमतीतही त्यांच्या खूप मोठी वाढ झाली आहे. वडील धोरण बनवतात आणि मुलं त्यातून आर्थिक फायदा घेत असतात. इथेनॉलमुळे वाहनांची मायलेज कमी होण्याच्या तक्रारी आणि इंजिन खराब होण्याची समस्या यामुळे सर्वसामान्य जनतेला त्रास सहन करावा लागत आहे. मात्र या लाभाचा थेट फायदा गडकरी कुटुंबाच्या कंपन्यांनाच झाला आहे.